हो ना, किती माणसं राहणार तुमची? तरी 400-500 तरी राहतील आपली. हा का? मी आमच्या मित्राला सांगतो बोर्डे साहेबांना. तेवढं ते कमी करतील ते. हा ना. तुमची सख्खी पुतणी आहे का? हा मग पुतणीचं लग्न आहे म्हणजे चांगलं जोरात झालं पाहिजे ना. नाही करू आपण, त्याला सांगतो मी कमी भावात सांगाल. तुमचे निदान 10-12 हजार तरी कमी करू. मग कायच अडचण नाही. काय रे झाले लय मारती रे श्याम्या. मला बी तसंच झालंय, पोटात नसतो गुडगुड होतोय राव. तुला म्हणलो होतं मिरच्या कमी खा, एवढ्याने मिरच्या मागायचं त्यांना. ते भाज्या संग मिरच्या लय आवडतात मला खायला, भारी लागत. पण आता जायचं कुठं? खायला बाजरी आहे ना. बाजरी जायचं? मग काय फुटफुट एवढी वाढी डोक्याच्या वरण, मग कोण पाहते आपल्याला किती यांना ठरवस तर आपण तर जाऊन येऊ. चल पाठवूया. चल ना. कुठं आत याडा आहे काय तू? तुझ्या संग बाजरीत कुठे येऊ मी? गेलो असतो दोघं संगच. त्याला काय म्हणतंय? लोक काय म्हणतील? लोकांचं काय करायचंय? तू जाय, मी थांबतो इथं. तू आलो मी जाईल. अरे झालं असतं 5-10 मिनिटात बघा. काय बोलतो लवकर ये. हा लगेच झाली काय लगेच? अरे गुडघ्यापर्यंत पाय जाते तर हे टेकत आहे. हा मग आता कसं करायचं रे? झाल्या. मी काय म्हणतो, काय जायचं का त्या बंगल्यात? लोकाचा बांगला आहे तू. अरे असू दे ना भाऊ, या पोटातला गाबाळ काढावं लागेल ना खाली आधी का ठोतो इथं. लोक पिवळी पियांटू होईल. चल मग चल नको. पाहता पाहता येईन. यांच्या पुतणीचं लग्न आहे, हे आमच्या जोडीदाराचे आहेत. तर हे म्हणले महालक्ष्मी मंगल कार्यालय करायचंय. म्हटलं मी जोडीदार सांगतो, तर तेवढं व्यवस्थित द्या की करून. मी भाऊसाहेबांशी बोलतो. तर आता काय काय इथं सांगा आम्हाला. व्यवस्थित सांगा भाऊ. हवा शिरतो. बॉक्स आहे, नवरीचा हॉल आहे, नवरदेचा हॉल आहे, माग जेवणाचा हॉल आहे, स्वयंपाकाची खोली बिले एकदम पद्धतशीर आहे. आणि खुर्च्या टेबल समजा व्यवस्थित आणि पाणी भरपूर, पूर्ण लाईट सगळं आहे आबा, सगळंच आहे. जे नाही ते. आणि तुम्हाला सांगू विशेष करून भोरडे भाऊसाहेब असा माणूस आहे, लग्न गरीबाचा असो नाही श्रीमंताचा असो, एकदम योग्य भावामध्ये देणार म्हणजे देणार. बरं आता तुमचं पॅकेज कसं आहे? या बोलतो बोला एकदा बघू. झाले कुठे नाही गेट याच इकडे दिसतंय गेट. पाहतो बघ बरं. बोल ना. हातून लावलेलं आहे रे ते बटन दाब. बंद आहे टीव्ही. बंद आहे. तुझं विकून बघू मग. दाराची बी लावलेलं आहे हातून. अशा टायमाला आधी ना हे लावलेलं आहे राव. आवाज येतो तुम्ही. हा ओ काकू. अरे हळूच काय एवढं तर मोठ्याने बोलला. येडा आहे का? काय आलं? एवढा मोठा बंगला आहे, शिकले सवरलेले लोक आहेत. असं काही गावाकडे जाणार वाढायचं काय आपण? हळूच आवाज द्यावा लागतो. कोणी आहे का? तसं नाही. कोणी आहे का असं म्हण. मोठीत ना. इथं पोटाचं काय चाललंय? तुला टाइमपास सुचवतोय, विनोद सुचवतोय, मला काही कळतच नाही. तो श्याम्या कधी याला हराव उघडची. हा तरी विचार भाऊ, दादा, काका कोणी आहेत घरात? कोण नाही श्याम्या. चल आधी आपलं करून येऊ. येडा आहे का तू? असं लोकांच्या घरात घुसलो, एवढं मोठं घर आहे, समजत का तुला काही? मग आपल्याला थोडी काय घ्यायचंय त्या घरातून, आपल्याला फक्त जायचंच ना. ते राव खरंच आपल्याला कुठं थांबायचंय? 2 मिनिटात तर मोकळी. आले काय घरी पिक्चर मध्ये पाहतो तसंच एकदम बारी. आजचे दिवस राहायचं का मग? जड आहे का काय बन्या? 2 मिनिटाचा विषय आपला. राहायचं काय? कुठं गप्पा करतो आणि इथल्या कुठल्या वस्तूला हात लावू नको, काही घेऊ नको खिशात. बघू नको का मग? आणि बघ घेऊ नको. हा झटपटक्यान गुरखू आपले. बघ पटक्यास पुढे पावा लागा ना आधी. आता पुढे काही कपाट येते हे असं बहुतेक. हे बघू बघ ना. जाऊ दे मला. थांब जातो. मला जाऊ दे ना रे. जाऊ दे मला. ए श्याम्या उठ. आयला खुशाल फॅन लावून झोपलाय. तुला आली ना गडबड होती ना. आईला लयच गार झोप आली. गादी लयच मोवी रे. आणि ते खालून रेटा बसतोय त्याचा काय? ती सरलच
जा. अरे जाऊन मी येतो. तू आला का जाऊन? मग पाणी बिणी आहे ना? अरे मला वाटलं आपल्या तिकडं सारखं असं पण ते असं गोली मस्त असं टेकून बसते. फॅन काढून जातो, मला तसं बसता येत नाही डेअरीमुळं. जा तर मी आता झोपतो. तू झोप आता. भारी झोप लागत येड. येऊ नको रात्रभर. शाळेला छपला बाहेर आहेत. मी तो दरवाजा लावून गेलो होतो, कोण घरात घुसलं कडे? ओ मामा, ओ मामा, मामा, ओ घालो ना मामा. ए श्याम्या, श्याम्या, अरे बाहेर ये ना, कडी लावली. पण कोण घेतलं त्या मामाने? कोणी? कोण होते काय मला काय माहिती आहे का कोणी? आवाज द्यायचा ना. पण आवाज येत नव्हतं काय? आता हातात वाटला बार 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 बार. कोण? उघड ना. कोण आहे? अहो आम्ही काय? उघड ना. काय बोलायचं ते सुसाना भाऊ. मला तर तुला कळत कसं नाही? खुशाल झोपलास. हा, लक्ष द्यायचं ना, कोण आलंय कोण नाही ते. मला पळून चोरची आम्ही कडी लावली. मग आता काय करू? मालक, मालक लवकर बंगल्यावर येतोय. मालक चोर पकडून ठेवलेत रूमच्या आतमध्ये. मी चोर पकडून ठेवलेत. मी तोपर्यंत 10-12 माणसं घेऊन येतो. पण तुम्ही लवकर या मालक. मला तर वाटतं हे रात्रीचे काम करणारे चोरटे दिसतात. ते नाही का मालक, ते विमान का काय फिरते, ते ड्रोन का काय म्हणतात, ते 100% तेच चोरटे असतील. तुम्ही लवकर या मालक. मी तोपर्यंत 10-12 माणसं घेऊन येतो मालक. समजत नाही काय झालं? खुशाल झोपला तू. तू गेला हागायला. मग मी काय करू? का बसलो तिथे. बरं का, दोघांनी टाईट झडप मारायची आणि लगेच पकडायचं. आता मारू नका. काय झालं? साहेब आम्ही काही चोर बी नाही हो. नाही मारलं. चोर नाही मग दिवसा ढावळ्या चोर नाही तुम्ही? कोण आहेत? कोण अहो मालक, काय झालं? हे वरती गेले होते तुमच्या रूम मध्ये, बेडरूम मध्ये. काय करत होते विचारा. कुलूप तोडून बांगल्यात घुसताना चोर नाही मग कोण आहे तुम्ही? आम्ही काय नाही चोरलं याला हागायला आलती म्हणून बाथरूम मध्ये गेलता. तुझ्यामुळे झालंय. तुला आली होती लय खुशाल झोपला. तुला कळलं नाही साहेब. कोण आहे तुमच्या बरोबर? लावलेली होती. अरे मग हागायला काय मालकाची बेडरूम भेटली होती का? कोणी आहे का? आमचे लोक आहे ना आमच्या बरोबर. तिकडे ते कार्यालय नाही का, तिथं आले ते कार्यक्रम ठरवायला. फोन कर ना मग टुचक्या. फोनला फोन पायजा माते होते आतमध्ये घेऊन ये बरं. लाव फोन लवकर. साहेब माझी फोन लाव पटकन. लावतो ना तुमच्या बरोबर विचार 3-4 जण आहे. दिवसा ढावळ्या चोरी करता तुम्ही. नाही आवाज बोल लावलं. यांना पोलीस स्टेशनला घे. ना यांना पोलीस स्टेशनला घे. उचला ना लवकर. हॅलो डेपुटी. अहो येत कार्यालय शेजारी एक बंगला वेगळा. रडत काय? चला आधी बोलून घे ना. तिला कशाला गेलं? अहो तुम्ही नाही आधी लवकर आणलंय डेपुटी. आम्ही ढेंडाळ्याला गेलता. मारू नको त्याला, पोलीस स्टेशनला घे. या लवकर या. श्याम्यांच्या आल्या यांना कुठं आणावं का नाही? आज झालंय घरी मागं लागून निघत तिथं आणि इकडे आली काय कुठं निघालतात. काय केलं आता त्यांनी? काय कोणाच्या बंगल्यात घुसलेत काय माहिती. या दोघांनी वैताग आणलाय. डेप्युटी समजून सांगून कटाळा आलाय. पुढे न्यायच्या लायकीचे नाही राहू. यांना काय करावं तरी. चला निस्तरावं लागेल आता. काय आहे ते
वैताग आलाय भैया पोरांचा. नमस्ते राम 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 नमस्ते. काय म्हणतो इकडे कसं काय? तुमचंच कार्यालय बघायला आलतो. भाऊसाहेबांना फोन केला. हे कार्यकर्ते तुमचे काय? नाही काय आलं? ते आल्यापासून डेप्युटी करून राहिली. नाही नाही आमच्या कशाचे आपल्या ओळखीचे आहे का की? खाली बस. दिवसा डावळ्या घरात घुसले चोऱ्या करून राहिली तिथं. हा अरे धडधाकड दिसताय तुम्ही. तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. काय म्हणते डेपुटी परत नाही मागे लागून यायचं बोर्डे साहेब ओळखता हे यांना? आमचे कोणीच नाही ते. यांना आहे ना पोलीस ताब्यात द्या ना. डेपुटीला आणलं आधी हा? आणले डेपुटी आधी चुकलं आमचं. अहो काय झालं ते पोटात कळ मारली माझ्या पोटात कळ मारली. आम्ही गेलो बाजूला पण लय पाणी होतं. मग मी याला म्हटलं बांगला दिसतोय कोणातरी जाऊ आपण तिथं. आम्ही आलो आवाज दिला विचारलं पण कोणीच नव्हतं घरात. मग म्हणलं चल जाऊ म्हणून गेलो आम्ही. बाकी काय हाताने वस्तूला हातवाला अण्णा याच्यामुळे म्हणतो यांना कुठं नका घ्यायचोय. नालायकपणाचा कळस केला का नाही आता? हा? इथं तुझ्या मेवण्याच्या पुतण्याला हे करायला मंगल कार्यालय बघायला आलो ते सोडून तुम्ही इकडे घुसले वय. याची भाजी हा इथे साखरपुड्यासाठी आम्ही कार्यालय पाहिला. अरे मग तिकडे सोय होती ना मागे तिथं माणसाला विचारायचं ना. अरे मला माहितच नाही राव कार्यालय सोय असते म्हणून. अरे तुमच्या वाहना टाकायला पाहिजेत. बाजरी होती नाही तर इकडे त्यांना विचारायचं आधी बा आम्हाला असं जायचंय आम्ही इकडे आलो. त्यांना समजून सांगायचं मग जायचं. कुत्र्यावानी मारला असतं तुम्हाला आता. काय केलंय मग आता मारलं तुम्हाला मारायला नाही तुम्हाला आहे ना मारून पोलिस ताब्यात द्यायला पाहिजे. बोर्डे साहेब तुमचे आहेत का? आमचे जे कार्यकर्ते माझ्या बरोबर आलते. बरं उठू दे त्यांना. दादा गप्प बसा. बरं एक मिनिट आता बरं काय आलं की आमच्या बरोबर आलते जरा थोडे लंगरी काय होतं यांना आसपेस नाही पुढं काय करावं ते. हे तर बंदिरेची हो विचार हा सुद्धा काय तुला आहे ना हे करायला पाहिजे. आता एक डेप्युटी म्हणले म्हणून ते नाही त्याला किती मार खाल्ला असता त्यांनी. अरे जरा सुधरा रे सुधरादारशी. ते बोर्डे साहेब होते म्हणून बरं झालं नाही तुम्हाला ना लय वाजेला असतं. ओळखीचे नसते तर काय झालं असतं. अरे काय बेशिस्तपणा आहे तुमचा. मोकळं घर घुसले म्हणून लगेच घुसले वय आतमध्ये. एखादं विचारायचं ना तुम्हाला आलती ना टॉयलेटला तर विचारायचं बा कोणी घरात आहे का मग जायचं. आता किती कुठं झाला हो मोकळ्या घरात घुसल्यानंतर चोर समजून हाणलं कुत्रेवानी. इथून पुढे जरा नीट वागा यो बेशिस्तपणा सोडा जरा. या बेशिस्तपणा एखाद्या बरं तुम्ही पराळी जाणार येतं. आता मला सांग आम्ही जर नसतो इथं तुम्हाला जर पोलिसात ताब्यात दिला असतं आज लागला असता नसता चोरीचा कोणा नाव काही नसतानी तर आखली धरा ना. डेपुटी परत नाही असं होणार. जालू श्यामा अरे काय असं करता तुम्ही. तुम्हाला काय काय सांगावं तरी की अरे एखाद्याचं बंद घर माहीत नसलेलं घरात कसे काय घुसता तुम्ही. अरे तुम्हाला माहिती का तिथं आधी काही होऊन गेलं असलं तर केवढं बालंटेन. जाताना पोलिसात मरताना फुकाट. कोणाच्याही अनोळखी घरात घुसायचं नाही परत. आणि जरी जावा वाटलं तर दार वाजवा बेल वाजवा माणसं असली तर आज जा. अरे सांगायचं ना डेप्युटीला मला तिथं सोय नसती केली का संडासाची काय काय. अरे बांगल्याकडे बघा तरी संडास बांगला काय कळतं का नाही तुम्हाला. आज डेप्युटी म्हणून होते वाचले तुम्ही त्यांनी सांगितलं म्हणून. पण यापुढे ध्यानात ठेवा अनोळखी घरात घुसायचं नाही. आणि आमच्या डोक्या दाढीला कांदे बांधले होते मी परचायला बालंट आलं असतं ना केवढं. काय करायचं रे झाल्या काय म्हणतो परत जर का कोणाच्या ऐक ना श्यामा असं नका करू जाऊ. हे भाऊ विनंती करतो डेप्युटीच्या वतीने मी पाया पडतो भाऊ असं नका करू भाऊ. जायला लय अवघड आहे भाऊ तुमचं. हो नाही करायचो आता नाही जायचो अण्णा. डेपुटी इथून पुढे तुम्हाला सांगतो स्वतःच घर जरी लावलेलं असलं ना तरी घुसायचो नाही आतमध्ये विचारल्याशिवाय. लांबून आवाज बघू इकडे माझ्याकडे ऍडव्हान्स पण आहे ना हेच नडतोय. स्वतःच्या घरात घुसायला काय आलं तुला. त्यांना सांगतोय स्वतःच्या घरात घुसणार नाही म्हणून. लोकांच्या घरात घुसू नका स्वतःच्या घरात घुसा. तेच म्हणायचं होतं. हा म्हणत होतं ना मग ऍडव्हान्स बोललं सोड. तर मी काय म्हणतो बोर्डे साहेब जर झाली चुकी आता यांच्या गोट आहेत जरा येडे बरं का. येडे येडे तुम्ही येडे म्हणलो राग येत तुला. येड नाही तर छान आहे का तू. चला हो पुढे आता वा चला. बरं एक काम करा जाऊ द्या झालं गेलं यांचं एवढं लग्नात सोयी लावा यांच्या. पुढच्या महिन्यात तारीख गरिबांसाठीच आहे आपलं कार्यालय. हा हे बघ तुम्हाला काय म्हणलो होतो बोर्डे साहेब त्यांच्या मंगल कार्यालय नाही म्हणणारच नाहीत बरं का. हा चालन लक्षात ठेवा पत्रिका छापून टाका. महालक्ष्मी मंगल कार्यालय नगर शेवगाव रोड बरं का चितळीच्या अलीकड. गुलाबजामुन ठेवा लागणार. अरे लाजा दारा रे कुत्र्यावानी मार खाल्लाय. जिलबी सारखे वळ आले डुंगणावर तुमच्या तरी जिलबी गुलाबजामुन ठेवा. लंगडतो तरी गुलाबजामुन ठेवा. बाई ना
अण्णा चला नका आणि जाऊ यांना असं. गप ना काय लहान लेकरांनी खेळत हे बघ. काय रे डेपुटी डिप्टी मांजर पाळली काय माझं पाळी नाही ग्रामपंचायतची भाऊ. ग्रामपंचायतची ग्रामपंचायतची म्हणजे अरे ग्रामपंचायत मध्ये झाले उंदर हा. ते तडीत होते हे आपलं दप्तर सगळं. हा. मग मी काय केलं ग्रामपंचायत मध्ये एक मांजर पाळली दिवसभर तिला घरी नेतो आणि संध्याकाळी परत आणून तिला खाऊन घालून आणून सोडायची सकाळी बरे पसतं सगळे असं का म्हणून मग दिवसभर बांध असते घाबरत ती जाणार लय भारी पण नाही चांगले पाळीव प्राणी सोपं कशी बघितली पाणी पेन डेपुटी हो पाणी नको भाऊ मला काय हो झालं? पाणी त्याच्यात काय टाकलं असेल सांगता येत नाही. काय अगं, ए, घरी जाय घरी ये. हा घरीच जाय. राम राम म्हणलं. राम 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 अण्णा काय चाललंय राम राम. बाकी काय चाललंय काय नाही हो ठीक आहे. हा? मजेत ना हा एकदम मजेत आहे. बाकी अजून नाश्ता झाला का नाश्ता झाला पडताना अण्णा हळू जरा जेवलो ना. असं काय करते ते हा? हा? मी बरा आहे. काय करता मान अण्णा कोण काय ठेवता? चैन घेतली काय अयो अयो अरे खटे सांगायचं राहिलं. हा का हा, सोनीची आहे? दीड दीड तोळ्याची आहे काय 1,00,000 मिली पोराने अरे वा वा वा. अण्णा तुमच्या गळ्याला भारी दिसते बरं का बघू बरं मला काढून बघ ना बरं बघू का डिझाईन बघू डिझाईन तर बघू द्या कशी केली याची करायला पाहिजे राव ती काढ्याची म्हणजे मोडायला त्याला पैसे कमी येत नाही. मोडायची कशाला दीड पोळा भाऊ ₹1,00,000 चेन येड्या. आयला पोरांनी हाऊस केली कडे तर पण नादच केलाय पोरांनी. हे पण मिलिंदचा काही म्हणा अण्णा अण्णा याच्या अन्नावर जीव आहे बरं का हे बघ कशी ए पडू नको दे खाली मातीला. डेपुटी डेपुटी मी गळ्यात घालून पळून बघू का कसं दिसतंय का गाणं? बस गळ्यात घालून पळून बघू का म्हणजे पळायला जायचं होय तुला गळ्यात घालून दे रे तिकडे काम लागत नाही ना कपडे देऊन घातले मी दीदी लेकरू पण लोकच माहित जाऊ दे अण्णानी ना पै करून पैसे गोळा करून त्याला शिकलं पण सार्थक झालं काही काय ना अण्णा दीड घ्या तोळा का ना सोनं गळ्यावर घातलं मला भारी वाटत दे ना भाऊ दे, दे काढून. काय वजन कमी होतं काय ए सोन्याची इथे काय दे ना तुमची पा ग्रामपंचायतची मांजर घरी गेली का नाही गेली भाऊ ती माझ्यापर्यंत इथपर्यंत मला सोडायला येते मरू दे मांजर दे एवढं काय राहतं ना थोड्या वेळा डेपुटी तुम्ही खरं तुमची मांजर बघा ग्रामपंचायतची मांजर आहे इकडे तिकडे गेली तर पुन्हा पुढे जात नाही माही मांजर तू नको माय नादीर मांजर लागलो आता त्यांना सांगा आम्ही ए, दे रे ते chain. दे काढून chain. मला नाही बघायची तू देऊन टाक. दे रे चाष्टा करू नका तुझ्या म्हातारा. गळा पोरीवाणी दिसत आता म्हणून मला नाही बघायची गोरा होम बाकी कसं आहे पोरग पण आमचं पोरग जीव लाविते आणि एवढीशी 1,00,000 पुढं 1 लाखाच्या पुढे गेली असेल 1.5 तोळ्याची ना 1.5 तोळीची म्हणजे आता जो 70-72 भाव आहे 1.5 लाख लागला 1,10,000 लागले असते. सणावाराला घालायला मोकळा झाला. बरं जाऊ का मी चल तो मला ती मांजर पळाली मांजर आता इकडे गेली का घरी गेली काय माहिती बघा ती हा, ग्रामपंचायतची चालेल. मांजर गावात तेच सांगतो त्यांना लक्ष नाही त्यांचं अण्णा भारी जेवर ग पण बरं झालं मिलिंदनी केली तेव्हा तरी आपल्या आडनडीला काम येईल ना. हे लेकरू कोणाचे सोन्यासारखं लेकरू सोनच पाठवलंय. काय म्हणतो घाण ठेवलं आपल्याला ₹1,00,000 तरी मिळते. काही बोलत माझी चैन तू कुठं काय आणते बोलतोय काय याला समजा अहो संकट आले हो आडनडीला येईन काम येईन आपल्या म्हातारपणात आली जवानी अण्णाला रे अरे काय पुरुषोत्तम नमस्कार काय नमस्ते अरे काय नमस्ते काय तू पुरुषोत्तम एकदम मजेत. हा काय जेवला बिवला का रे हा जेवलं लय पोट भरून जेवला अण्णाकडे बघा बघा चैन केली तुम्हाला दाखवतात गावाची नाही आणि तुम्ही काढून दाखा ना त्यांना काय बुवा. त्या जीवाचा मित्र लंगुटीत वाजता इथं असं असं काय करतो सोन्याची का खरी पण हे बघ 1.5 तोळ्याची 1.5 तोळ्याची ₹1,00,000 आणि पोरांनी पाठवली मग भारीच मग थांबा काय थांबा काळा रंग आहे याचा काळी होईल बरोबर आहे पुरुषोत्तम जेवला काय तू आज जेवलो आज जेवारीची भाकर खाल्ली वांग्याची पण आता ना मस्त हातानी आहे ना तुला तर शेंगदाण्याचा कुट्टा आता तोंडाला पान नको सोडू
जेवायली जाऊ का आता? काय चाललंय का लगेच? आता हे आले ना अरे भेटात बांध ना अरे बांधितो भो माल हे ते लय खुश आहे राव शंकर्या. आनंद आहे ना तुला शंकराच्या पोरांनी बाकी केलं शंकर्या. शंकर्या आम्हाला ठ्यागणं हा तुझी इच्छाच होती नाही कर शंकर सोन्याची चेन घालायची म्हणे आपल्याला. हे पण पोर सोन्यासारखं पोर मिलिंद आहे, मावा मिलिंद आहे ना भाऊ. आहे, आहे, हा, आहे. जीव आहे आहे, यार. आमची भाभी तो उड्या झाली ती आज आज आहे घरी खीर चपाती हे जाऊ का पोरा? हा, ये. अण्णा मजा आहेत का मग? भजन आहे जे का पण तुला भजन अण्णा लय नका उड्या आणू. येतो आम्ही खायला कर तू. खिरचापती म्हणले बघ ना काय खुश आहे याडेवणी खुश झालं रे आले ती नातच नाही करायचं. आणाला आज आनंद झाला माहिती सगळ्याच्या सगळं अरे चेन कुठे गेली गाड्या आयला हो अरे तिथे आलं का अयो अरे भामी काय म्हणून राव अगं बाबो आता मेलं भाऊ आता अयो हिला माहित नको करायला भाऊ मिलिंद काय म्हणून अरे कुठे गेली चेन चला भाऊ हे गेले नसलं म्हणजे बरोबर पारावून अयो अरे काय म्हणून आता ते पोर काय म्हणून अयो मामी काय म्हणून केवढं लाखाचं नुकसान झालं कुठे गेली चेन अगं देव अयो अगं बाबो अयो देवा अरे सापडून दे रे माई चेन सोन्याची सापडून दे रे देवा कुठं शोधावं आता हायला डेपोटी कशी आम्ही घर आली अरे देवा अरे डेपोटी अरे डेपोटी ऐक ना मग अशी ती चेन तुला दाखवली अरे ती तुझ्या राहिली का रे चेन नाही ना राव माझ्याकडे राहिली का? हा ना काय रे, बोलता अण्णा? आलं रे. मी बघितली तुमच्याकडे दिली अरे. तुम्ही गळ्यात घातली होती. अरे नाही ना भाऊ त्याला सापडा गेली नाही तुम्ही नीट बघितली का तिथं? हा ना कोणाला नाही. दिलती का परत? नाही ते हा अरे हा तू गेलो पुरुष आलता राव पुरुषांनी घेतली होती मग त्यांनी चेष्टा केली काय? आयला काय कळलं डेपोटी बरं, चला, चल त्याच्या घरी, चला. बोलन ते पोर चला, तुम्ही बोलायला नाही. कशाला आणायची? चला, दुनियाला काय वाटतं दाखवत होती? मी कशाला तुझी चेष्टा अरे त्यांना काय वाटलं शेवटला तुम्ही आले वाटतंय ते म्हणले आणि तुमच्याकडे दिली ती म्हणले. हा ना मला अरे मी पाहिली ती पण तिथे एक जालन श्यामे दोघं होते ना. अरे श्यामांचे आले होते ना तिथं त्यांनी चेष्टा त्यांनी काय लय लंगरी येते काय माहिती बाबा माझी चेन सापडून दे भाऊ. अरे डेपुटी डेपुटी अरे लय बोलत पोरगं. केली नाही एकानी आपली घरी ठेवायची पण लय तुम्हाला लोकांना दाखायची. झालं भाऊ चूक झाली आता काय करीत होता हा बघ हे तुम्ही इथं बसले मी इथं बसलो माझ्याकडे काढून दिली हा ना. आणि मी परत तुमच्याकडे दिली श्यामेने गळ्यात घातली ते गळ्यात घेतली होती का? काय आठवण भाऊ आता थांबा, मी त्यांना फोन लावतो. माझी गडबड उडाली बरं थांबा ना एवढं नका ना काय नाही हे भाऊ अरे थांब ना. ए श्यामा कुठे रे जालू रे एक काम कर ना इकडे 2 मिनिटं एकदा आपण नाही का अन्न नाही बसलो तो हा या लवकर आले त्यांना विचार हे हो नका तो घेताना पी 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 वाढो परत हात नाही असं कुठं तरी काय 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 जादू झाली काय कळायला आले 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 काय तुम्ही तुम्हाला म्हणलं होतं मी मांजर तुम्ही जा म्हणून लगेच माग मांजर हरवली म्हणून एवढं धिंगाणा असतो गावामध्ये. अरे मांजर नाही ऐकून घ्या तो मांजरी पण तुमची मांजर आम्ही कशी सांभाळायची? बरं ऐक ना ते त्यांची चैन देऊन टाक पटकन देऊन टाक अरे बस. चैन देऊन टाक श्यामा अरे मग नाही का तो घेतली होती माझी सोन्याची सोन्याची अयो, चैन. हरवली भाऊ, अयो. काही कसं म्हणता मी गळ्यात घातली तुम्ही घेतली ना. अरे द्या हे भाऊ. ते म्हातारा दाईन पिपी अरे लय आपण अरे अरे तू तो गळ्यात घातली होती ना तो मला काय माहित होते की नाही माझ्याकडे कुठं काय घेतो बरं दिला हे भाऊ आहे कोणी घेतली नाही हो, तुम्ही आले होते तुमच्या हातातून आपण त्याच्या हातात नाही दिली का? म्हातारा अरे एक मिनिट तुम्ही ऐका. बरं थांबा 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 तुम्ही होतो अनागायत घातली होती की नाही त्याच्यावर आबा तुम्ही गेले तुम्ही आले तुम्हाला दाखिली की नाही मग मी दिली ना तेव्हा माझ्या कुठं राहिली आणि तुम्ही तसे घरी जाता का चैन घेतली बिगर हॅलो झालंच काय भाऊ काय जादू झाली भाऊ दाखिली होती शेवटी आबालाच माहिती
काय जादू बरं, काय सांगायला करणार ती बाबा, कोणी वाटाने मारली काय लय मोठं नुकसान झालं 1 लाखाचं नुकसान आहे डेपुटी. आडू नका ना भाऊ, आपण घेऊ काहीतरी आता काय करायचं भाऊ आता ते मिलेला जर सांगितलं कुठे एक काम करा ना गावात दौंडी द्या ना घेऊन गेला ते आणून देईन ना दमडी दिलो मग गावाला माहिती आहे ना. मी म्हणतो गरजच काय एवढी पार गळ्यात हा. गेले रे. झालं भाऊ. 100% वाटाने मारली काय काय माहिती कुणी अशीच कधी ऐकली माफी तरी मागतोय अरे मी काय काय झालं काय बरं सगळी कुठं पाहिजे परत कुठे गेली रे बघा बघा आता कुठे गेली पडली काय? अरे आता होती काय करणार ये पटकन दी. अरे दे भाऊ आईला सापडी अरे इकडं आण, आण इकडं. आण इकडं, इकडं, आण इकडं. दे ना दे तुझ्या पाय पडत दे भाऊ तुला ये ना, तुला ते गोळ्या पटकन. गोळ्या पाहीन ते, हा. ते फेटा चैन आली ना ते फेटा जा बरं तुम्ही जा बरं. पहिली घरी लोकं- आता पेटीत कुलपात त्याच्या रे बाप रे ते म्हाताऱ्याने येडं केलं तर रे बाबा नाचायलाच लागलं आणि देऊन टाकायचे उखाडा असतं ना ते हा बरं आहे तुमचं तुम्ही खुशाला आमचा नाळ घेतला होता अरे बाबा परिस्थिती अशी निर्माण झाली म्हणलं तुम्ही चेष्टा केली नाही हो तुमच्यावर नाही त्यांनी सगळ्यावर विचारपूस केली होती माहितीये का पण शेवटी आमच्यावर आली ना डेपुटी म्हणले तो काय होतंय हे माणूस दाखाच्या नादामध्ये आहे ना कळत नाही माणसाला काहीतरी नवं नाही याच्यामध्ये ते म्हणतात ना काखेत कालसा आणि गावाला वळसा